होतो काय एखाद्याचं नशीब असेल मला माहित नाही, पण भाषणाला उभा राहतोय म्हणून सांगत असताना मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला. मला विचारलं काय करताय, मी म्हटलं सभा घेतोय. म्हणजे विजयी सभा घ्या. महायुतीचे राज्यातलं परत शासन निर्माण झालं पाहिजे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस झगडा करून गावागावामध्ये विकासाची ही गंगोत्री नेण्याचं काम आपण सर्वांनी या ठिकाणी केलंय. आणि या सगळ्याला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय. सतुभाऊंसारखा एक संस्कारी युवक गेले 27 वर्ष आयुष्याचा आपल्या या ठिकाणी झगडा करतो. तुम्ही दोन माणसं डोळ्यासमोर ठेवा, खरं डोळ्यासमोर ठेवा आणि डोळे मिटून त्या ठिकाणी सांगा, साहेब झोपेत जरी तुम्ही विचार केला ना की आमदार होण्याच्या पात्रतेचा ह्या दोघांपैकी कोण आहे हे जर तुमच्या आत्म्याला सांगितलं नाही, सतुभाऊला मतदान करू नका जर तुमच्या आत्म्याला सांगितलं नाही. परमेश्वर सुद्धा डोळ्यात अंजन घालेल आणि सांगेल की ज्याला विद्वत्तेची जोड आहे, ज्याला कर्तृत्व संपन्न नेतृत्वाचा संपन्न वारसा आहे, ज्याला वाच्यावर प्रभुत्व आहे, भाषा हिंदी असू दे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, प्रत्येक भाषेमध्ये आपलं मत मांडत असताना तिथं सभागृहात जाताना अधिक या ठिकाणी जो लोकप्रतिनिधी आहे त्याचं काम काय तर त्यानं तुमच्या व्यथा मांडल्या पाहिजेत आणि त्याच्या आवाजानं सभागृह दणदणून निघालं पाहिजे. ती ताकद, ती हिंमत आणि तो कॉन्फिडन्स जो एका तरुणामध्ये असतो तो सतुभाऊंच्या मध्ये भरभरून भरलाय. भाऊ तिकडं पलीकडं वारण्याच्या पलीकडं वाघ निवडून आला पाहिजे आणि इकडनं नाग तिकडे गेला पाहिजे. काय नाव सतुभाऊ म्हणायला लागले, मला नाव पूर्ण घेता येईल. नाव इथं घेतलं आणि मी सांगितलं यांना पूर्ण नाव असं यांना निवडून द्या, त्याची क्लिप करून तेवढं तिकडं वाजवते. त्यामुळे भाऊ करेक्ट आहे, दोन भाऊ एकत्र बसलेत. तुम्ही निश्चित राहा. काही काळ धुरळा उडलेला असतो, तो धुरळा परत बसून जातो. तुमची सुखकर होणार आहे वाट, थोडा कळ काढा, तुमच्या जोडीला येणार आहे सम्राट. थोडे दिवस या ठिकाणी जी आता परिस्थिती आहे ही परिस्थिती मावळून नाही, कारण तेही विचारी कार्यकर्ते, त्यांना परिस्थितीची जाण आहे, त्यांना ह्या सगळ्या संघर्षाची जाण आहे. तुम्ही सगळ्यांनी दोघांनी मिळून उभा केलेला लढा, मी त्यांचा संघर्ष स्वतः डोळ्यांनी पाहतो, नानासाहेबांच्या पासून असणारा त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष पाहतोय. निश्चितपणे मला खात्री आहे की एका ध्येयापोटी या ठिकाणी जे व्रत हातामध्ये घेतलंय ही आमदारकी कुणा एकट्यासाठी नाही, ही या सर्वांच्या साठी या ठिकाणी करायची आहे. एकट्याचा विचार नाही, एकट्याचा विजय नाही, ही सामान्यांची लढाई तुम्ही आम्ही जर हातात घेतली तर निश्चितपणे याला एक वेगळी उंची त्या ठिकाणी प्राप्त होते. मला खात्री आहे की त्यांची ही समजूत काढण्यामध्ये मी असेल, भाऊ असेल, प्रसंगी देवेंद्रजी फडणवीस आणि नंतर या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगावं लागलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेऊन बसू, पण हा मार्ग काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. कारण एकदा निर्णय झाला तर त्या निर्णयाला कळसापर्यंत न्यायचं आहे. हे स्वप्न एकट्या दुःखाचं नाही, इथं तमाम बसलेल्या माझ्या माता भगिनींच्या, वडीलधारांचं, तरुणांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी म्हणून जे करावं लागेल ते सगळे करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी सगळी मंडळी घेतो. सीबी आप्पांनी या ठिकाणी भाषण इतकं सुंदर केलं, आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पा मनातलं या ठिकाणी बोलत होते, नाही त्यांचं क्रेडिटचं कार्ड मला दिसलेलं नाही अजून, पण आप्पांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना सामान्य माणसाच्या भावना आहेत. आणि निश्चितच आज शिवाजीराव देशमुख साहेबांच्या विचाराला एक वेगळ्या पद्धतीचं कुंदन प्राप्त होत असताना त्यांच्या अनुयायांना तुम्ही जे गेले 7 वर्ष जो साहेबांच्या नंतरचा वनवास त्या ठिकाणी भोगताय, प्रत्येक कार्यकर्त्याला होणारा त्रास, गावागावामध्ये आपली होणारी घुसमट, स्वाभिमानानं वागणारा आपला कार्यकर्ता, त्याच्यावर आलेला प्रसंग, या प्रसंगातला सतुभाऊ खंबीरपणे या ठिकाणी बाहेर पडायचा प्रयत्न करतायत. त्यांना गरज आहे तुमच्या साथीची, तुमच्या मदतीची, तुमच्या असणाऱ्या इच्छाशक्तीची. पुढचे येणारे 20 दिवस तुम्ही सतुभाऊंसाठी द्या.
निश्चितपणे आमदार म्हणून पुढची 5 वर्ष हाडाची काळा आणि रात्रीचा दिवस करून सतुभाऊ तुमच्यासाठी हा विजय या ठिकाणी रूपांतरित कामामध्ये करेल. जे आत्ताचे आमदार आहेत त्यांना सुद्धा मला विचारायचं, ते 2.5 वर्ष एका बाजूला, 2.5 वर्ष आमची सत्ता आल्यानंतर त्याच बाजूला त्या ठिकाणी होते, पण त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावा की महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांची कामं या ठिकाणी व्हायची का महायुतीचं शासन आल्यानंतर या तालुक्याला निधी आलाय. आमदार म्हणून ते या ठिकाणी त्याचे साक्षीदार आहेत. हा निधी येत असताना कुणाच्या पेनच्या सहीनं या ठिकाणी आला. आमचं शासन कोण विरोधात आहे कोण बरोबर आहे बघत नाही. आमचं शासन गरिबाची गरज काय आहे बघतं आणि त्याच्यासाठी काम करतं. या तालुक्यातल्या आम जनतेच्या गरजा लक्षात घेऊन 500 ते 600 कोटी रुपयाचा निधी निव्वळ या शासनाच्या काळामध्ये आला आणि त्याच्या पूर्वी चाललेला हिशोब त्यांनी मागायचा. आपण दोन्हीची तुलना करायची. जर ह्या शासनानं दिला असेल तर मतदान कुणाला दिलं पाहिजे? या शासनाला. या शासनाला जर परत आणायचं असेल तर लाडक्या बहिणींची जरा जास्ती जबाबदारी. इथं देशमुख जरी असलं कुटुंब तर त्यांच्या मागे शिंदे सरकार आहे. रेणुका वहिनी आडनाव काय माहेर का? म्हैसाळकर शिंदे. म्हणजे देशमुखांचं एक काळ होते. देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. उद्याच्या काळामध्ये महायुतीचा परत मुख्यमंत्री होणार आहे. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, या डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या शिवाजीराव देशमुख साहेबांच्या मुलाला तुम्ही हाताच्या फोडासारखं त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी जपलंय. आज वसुवारस आहे. आपली गाय निघून गेली, वासरू बाजूला राहिले. त्या वासराला जतन करण्याची आणि त्याला टिकवण्याची जबाबदारी या ठिकाणी आपल्यावर देऊन गेलेत. 2 वर्षापूर्वी आईसाहेब निघून गेल्या. आज ते पोरका आहे, पण त्याच्यावर छत्र जे आहे ते तुम्हा सर्वांचं आहे. देशमुख साहेबांची शपथ आहे तुम्हाला, सत्यजित भाऊंना आमदार केल्याशिवाय आपण गप बसायचं नाही. आपण सर्वांनी आजच्या ह्या भूमीमधनं तो चंग बाजून निघायचा आहे. तुम्ही पेटून उठला, तुम्ही मनामध्ये ठरवला की काही झालं तर कसलीही वादळ आलं तर आपल्याला मागं फिरायचं नाही. यावेळी आपल्या भाऊला परत एकदा आमदार म्हणून आपल्याला तिथं दिमाखानं न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सज्ज होण्यासाठी मी हात घालायला आपला भाऊ म्हणून या ठिकाणी आलोय. माझ्या लोकसभेच्या वेळी सुद्धा आदरणीय भाऊ असतील, आदरणीय बाबा असतील, या दोघांनीही वज्रमुठ करून माझ्या पाठीशी ताकद उभी केली. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतोय, मी उभा राहत असताना बरेच लोक म्हणायचे शिरायात काही ह्यांचं येत नाही, पण महायुतीचा उमेदवार म्हणून मागच्या वेळी जेवढी मला मतं पडली होती भाऊ, त्याच्यापेक्षा जास्त मतं आता खासदार करत असताना शिराळकरांनी या ठिकाणी माझ्या पाठीशी दिलेले. शिराळ आणि वाळव्याच्या आम जनतेनं ते आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले. त्याची उतराई व्हायची असेल तर माझ्या जोडीला आमदार आपल्या विचाराचा पाहिजे. खासदार आणि आमदार एका गतीनं जर पुढे पडायला लागले तर निश्चितपणे त्या प्रगतीची पावलं या प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला दिसायला लागतील. महायुतीचं शासन जर या ठिकाणी बघायचं असेल, पहिला ओवाळणी वर्षातनं एकदा यायची भावाची, आता महिन्याला येते. लाडक्या बहिणीवरचं चेहऱ्यावरचं हसू थांबत नाही, कारण त्याची आठवण आतापर्यंत कुणीही ठेवली नव्हती. या शासनानं लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना विनंती करायची आहे की आज रक्षाबंधनची ओवाळणी टाकण्याची वेळ कायमपणे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, पण ओवाळीची वेळ आपल्याला आता आली आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपण सत्तू भावना व्हावा आणि त्याची ओवाळणी पुढची 5 वर्ष देण्याची भूमिका हे शासन सातत्याने या ठिकाणी करत राहील. आज कामाच्या रूपाने जाणारं नेतृत्व सल्लास आहे, लोकांच्या मध्ये मिक्स होणार आहे, विद्वत्ता आहे, ग्रामीण भागातली बैठक आहे, भाषेवरचं प्रभुत्व आहे. प्रत्येक गोष्टीवर एखाद्या नेतृत्वाचं जर अनालिसिस करायचं झालं ना, मला भाऊ खासदार होण्याची संधी आपण सर्वांनी, सदाभाऊने आपण सर्वांनी या ठिकाणी दिली. जर मला पर्याय म्हणून या ठिकाणी माझ्या पक्षाने विचारलं असतं की तुम्हाला पर्याय तुमच्या पक्षामध्ये नसेल तर कुठला या ठिकाणी होऊ शकतो, एखाद्या चांगल्या व्यक्तीला आणखी चांगल्या व्यक्तीने बदलला ना तर प्रगती आणखी जोरात होते. मला जर भाऊ विचारलं असतं तर मी सांगितलं असतं मला जर तिकीट नाही देता आलं तर सत्तू भाऊला तिकीट द्या, कारण तो माणूस त्या पात्रतेला त्या पदाला न्याय देण्यासाठी. माणसं पदांवर नुसती मोठी होत नाही सर, त्याला शोभून दिसतं माणूस कर्तृत्वानं.
आणि कर्तृत्व कधी निर्माण होतं? तुम्ही दिलेल्या शक्तीनं। आज लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये तुमच्या सर्वांच्या शक्तीची गरज त्या भाऊला आहे। भावासारखं प्रेम तो तुमच्यावर करतो। आज सगळ्या बहिणींनी त्याची पाठराखण करण्याची गरज आहे आणि माझ्या बहिणींना, माझ्या भावांना मला हात जोडून विनंती करायची आहे, ही वेळ तेवढी जाऊ देऊ नका। आजची वेळ ही आपली वेळ आहे। चिखलामध्ये कमळ चिखलामध्ये फुलणारच आहे, पण पहिल्यांदा चिखलीपासून त्याची सुरुवात करा। सुरुवात आपली तिथनं दमदार झाली पाहिजे। लोकसभेला आपण धनुष्यबाण तिथं झंझावात त्या ठिकाणी नेला आणि गावागावातला तुमचा आवाज शिराळ्याला या ठिकाणी आपण नागपंचमीचा उत्सव व्यवस्थित व्हावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न करताय। 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेनी शब्द दिला आणि त्या पद्धतीनं कोणतीही अडचण या ठिकाणी असणाऱ्या नागपंचमीच्या मंडळाला येऊ दिली नाही। हा शब्दाला जागणारा मुख्यमंत्री त्या ठिकाणी। निश्चितच रात्रंदिवस काम करणारी जे माणसं असतात, त्यांनी सामान्याचा माणूस आहे, तो पण डोंगर कपारीत राहणार आहे। त्यांचं साताऱ्यामध्ये या ठिकाणी गाव आहे आणि त्या दरे गावामध्ये एका छोट्याशा खेड्यामधल्या वाडीवर राहणारा मुलगा पोटा पाण्यासाठी म्हणून मुंबईला गेला। 3 चाकी चालवत चालवत संसाराचा गाडा चालवायला लागला आणि आता 3 चाकी शासन चालवायला लागलाय। कर्तृत्व ज्याच्या अंगी असतं ना, नेतृत्व ज्याच्या अंगी असतं, त्याला परिस्थिती थांबवू शकत नाही। माणूसच परिस्थिती घडवतो किंवा बिघडवतो। आज परिस्थिती उद्याची येणारी काय हे मला माहित नाही, पण तुम्ही जर मनामध्ये ठरवलं असेल तर परिस्थिती नक्की बदलेल। आजचा असणारा आमदार हा काय काम केलं आणि काय नाही त्याचं आकलन तुम्ही त्या ठिकाणी करा, पण उद्याचा होणारा आमदार त्याच्या चौपट काम करेल याची भूमिका सत्तू भाऊंच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घेऊ आणि या शासनामधला एक चांगला चेहरा त्या निमित्ताने या ठिकाणी येईल। ज्यांनी शिवाजीराव देशमुख साहेबांना पहिल्यांदा विधानसभेची शपथ घेताना पाहिलं असेल किंवा सभागृहाच्या त्या खुर्चीमध्ये शिराळ्याच्या डोंगरवाडी वस्तीमध्ये राहणारा आपला माणूस ज्यावेळी सभापती पदाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसतो, महाराष्ट्रात 2च पद महत्वाची असतात, एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरा त्या विधान भवनाचा आपला नेता। मुख्यमंत्री खाली असायचा आणि खुर्चीवर आपला नेता असायचा। त्या सभागृहामध्ये परत सत्तू भाऊ दिसला पाहिजे, शिवाजी महाराज देशमुखांची सावली त्या सभागृहामध्ये दिसली पाहिजे आणि ती न्याल ही कळकळीची विनंती करून मी पुढे जाण्याची परवानगी घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा, तुम्ही सोबत असला की आम्हाला आमचाही आधार लागणार नाही। तुम्ही फक्त सोबत राहा, आम्ही दुसरे काही मागणार नाही। धन्यवाद। आणि यानंतर